तुला आता समोर काय करायचं आहे, म्हणजे काय बनायचं आहे, तुझं ध्येय काय आहे? माझं ध्येय आहे की मी CA बनीन आणि त्यानंतर मी MBA करायचे विचार केलेले आहे, कारण मला बिझनेसमध्ये जायचं आहे. स्पर्धा परीक्षा देऊन तुला IAS IPS वगैरे बनायचे नाही का? नाही. मी DR गिरीपुंजे, प्राचार्य भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे कार्यरत असून आमच्या शाळेचे वर्ग 8वी मध्ये NMS शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दरवर्षी पुष्कळ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनतात, पात्र होतात आणि जिल्ह्यातून टॉपसुद्धा करतात. यापूर्वीही RN पटले आणि इतर विद्यार्थी जिल्ह्यातून टॉप झाले आहेत. यावर्षीसुद्धा वर्ग 8वीची शीतल गौतम ही गोंदिया जिल्ह्यातून टॉप केलेली आहे. त्यांचे यशाचे श्रेय त्यांनी शिक्षकांना, आईवडिलांना दिलेले आहे. आमच्या यशाचं गौरव हा भिवरामजी विद्यालय शाळा असून या शाळेतील यापूर्वीही विद्यार्थी असेच प्रयत्न करत आहेत, यशस्वी होत आहेत आणि होत राहतील. धन्यवाद. माझे नाव शीतल दसाराम गौतम आहे आणि मी वडेगाव गावाची रहिवासी आहे. माझ्या शाळेचे नाव भीमरावजी विद्यालय वडेगाव आहे. मी इयत्ता 8वीतील शिकणारी विद्यार्थिनी आहे. भीमरावजी विद्यालयातील दरवर्षी विद्यार्थी NMS मध्ये पात्र होतात आणि यावर्षीसुद्धा 7 विद्यार्थी पात्र झालेले आहे. मी NMSच्या परीक्षेत जनरल कॅटेगरीतून जिल्ह्यामधून प्रथम आलेले आहे आणि मी माझ्या यशाचे श्रेय GN बिसन सर, भगत मॅम, राठोड सर, किरसान सर, गिरीपुंजे सर आणि अनिल बाजिंकाटे सर यांना देत आहेत, कारण त्यांचे मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत आलेली आहे. माझी आकांक्षा आहे की पुढेही भीमरावजी विद्यालयातील विद्यार्थी असेच परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत राहील आणि भीमरावजी विद्यालयाचे नाव लौकिक करतील. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शीतल दसाराम गौतम आहे आणि मी वडेगाव गावाची रहिवासी आहे. माझ्या शाळेचे नाव भीमरावजी विद्यालय वडेगाव आहे आणि मी इयत्ता 8वीतील शिकणारी विद्यार्थिनी आहे. भीमरावजी विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी NMS परीक्षेमध्ये पात्र होतात आणि यावर्षीसुद्धा 7 विद्यार्थी पात्र झालेले आहे. मी NMS परीक्षेमध्ये जिल्ह्यामधून जनरल कॅटेगरीतून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि मी आपल्या यशाचे श्रेय GN बिसन सर, राठोड सर, किरसान सर, भगत मॅम, अनिल सर, गिरीपुंजे सर व सर्व शिक्षकांना देत आहे. तसेच माझ्या आईवडिलांना देते, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आता इथे उभी आहे. माझी आकांक्षा आहे की पुढेही भीमरावजी विद्यालयातील विद्यार्थी असेच उत्तीर्ण होत राहतील आणि भीमरावजी विद्यालयाचे नाव लौकिक करतील. धन्यवाद. NMS ही शिष्यवृत्ती परीक्षा भारत सरकारद्वारा 2007-08 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या परीक्षेचे नियोजन मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्लीद्वारा करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देशच हा आहे की गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जे होतकरू विद्यार्थी आहेत, प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, त्यांचा शोध घेणे आणि त्यांचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. यात महाराष्ट्रातून 2,48,758 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात गोंदिया जिल्ह्यातून 3,710 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याच्यात 333 विद्यार्थी पास झाले. तसेच 163 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील जी कुमारी शीतल गौतम आहे, ही गोंदिया जिल्ह्यातून सामान्य कॅटेगरीमधून प्रथम आली आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. यापूर्वीही आमची शाळा भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही NMS परीक्षेत
नियमितपणे जास्त विद्यार्थी पात्र ठरलेली आहे. यापूर्वीही जिल्ह्यातून टॉप आमच्या शाळेतून झाले आहे आणि ही परंपरा कुमारी शीतल गौतम हिने कायम ठेवली आहे. त्याबद्दल तिचे मी शाळेचे प्राचार्य DR गिरीपुंजे गोंदिया जिल्ह्यातून NMS परीक्षेत कुमारी शीतल गौतम ही प्रथम आली आहे. सामान्य प्रवर्गातून प्रथम आली आहे. त्यामुळे मी DR गिरीपुंजे प्राचार्य भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव शाळेच्या वतीने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहे. त्यात पुन्हा आमचे जे बाकीचे 6 विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा मी माझ्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करीत आहे.